आपण ऐकणार आहात माझे विद्यार्थी. लेखक आहेत रघुराज मेटकरी. वाचक स्वर राजकुमार तांगडे. ही साधना प्रकाशनची 2023ची प्रस्तुती आहे. माणिक. मी कारवे येथील शाळेत बदलून गेलो. इयत्ता 5वीचा वर्ग मला मिळाला. नापास झालेली 3 मुलं त्या वर्गात होती. त्यातील एक होता माणिक शिवांना कोळगे. मी त्याला उभं केलं. ढगळे कपडे घातलेला, हातापायाच्या काड्या असलेला माणक्या उभा राहिला. त्याच्याकडे पाहताच हा जेमतेम परिस्थितीतील गरीब मुलगा आहे हे जाणवतच होतं. मी म्हटलं, माणिक, तू गतवर्षी नापास झालेला आहेस. मुलं ओरडली, त्याचं हे 5वीत 3रं वर्ष आहे गुरुजी. मी विचारलं, तू 2 वर्ष नापास झालायस? माणिकनं खाली बघत हो म्हणून मुंडी हलवली. मी म्हटलं, फक्त 2 वर्षच नापास झालायस ना माणिक? असू दे, या वर्षी मी तुला पास करणार. माणिकचे डोळे आनंदाने चमकलेले मला दिसले. मी त्याच्याकडे कोणकोणती पुस्तकं आहेत हे पाहिलं. त्याच्या जवळच्या पुस्तकाच्या निर्गाण्या होत्या. वह्या अर्धवट लिहिलेल्या कोऱ्या होत्या. हस्ताक्षर पाहिलं, ते कमालीचं अस्वच्छ होतं. काना, मात्रा, विलांटी नीट लिहिलेली नव्हतीच. मी त्याला वाचायला लावलं. तो एक एक शब्द काना, मात्रा, विलांटी, अनुस्वार चुकून वाचू लागला. मी अंक वाचायला लावले, तर त्याला अंक ओळखता येत होते, पण आदले मधले वाचताच येत नव्हते. मी त्याला सुवाच्य अक्षरात बाराखडी काढून दिली आणि खाली एक एक अक्षर लिहून याच्या बाराखड्या पूर्ण कर म्हणून सांगितलं. त्याच्याकडून क ची बाराखडी 4-5 वेळा म्हणून घेतली आणि 15 ते 20 मिनिटात मला सर्व बाराखड्या दाखवायला ये म्हणून मी सांगितलं आणि इतर मुलांची तयारी बघू लागलो. प्रत्येकाकडून वाचून घेतलं. त्यांच्या वह्या पाहिल्या. लेखनातील त्यांचे दोष, वाचनातील त्यांच्या त्रुटी शांत शब्दात विद्यार्थ्यांना समजावत होतो. तेवढ्यात माणिक बाराखडी पूर्ण करून आला. त्यावेळी माझं लक्ष गेलं. तो पायानं फेगडा होता. लहानपणी त्याला पोलिओ झाला असावा. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय आणि हातसुद्धा बारके झालेले असावेत. त्याने हस्ताक्षर जरा बरं काढलेलं होतं. मी त्याला पुन्हा म्हणत म्हणत बाराखड्या लिहायला लावल्या. अजून आम्हा शिक्षकांचे तासाचे वेळापत्रक जुळत नव्हते. त्यामुळे एक एक वर्ग घेऊन आम्ही बसलो होतो. इतर मुलांचं लेखन वाचन घेत असताना माणिकचे बाराखडी लेखन वाचन दिवसभर घेत राहिलो. शाळा सुटण्या अगोदर त्याचे एक एक शब्द लिहून वाचून घेतले. तो बरोबर वाचत होता. मी म्हणालो, माणिक, बघ, एक दिवस मनापासून अभ्यास केलास तर तुला आता सर्व अक्षरे चांगली लिहिता आणि वाचता येऊ लागलीत. तू असाच जर वर्षभर अभ्यास केला ना तर चांगल्या मार्कांनी नक्की पास होशील. आणि त्याचा चेहरा आनंदानं फुलून गेला आणि म्हणाला, होय गुरुजी, मी ना रोज शाळेत येईन आणि अभ्यास सुद्धा करीन. तो 3-4 दिवस शाळेत आला. त्याला पुस्तकातील 2 अक्षरी शब्द लिहायला वाचायला लावले. नंतर 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द त्यानं भरपूर लिहून वाचून दाखविले. हे सर्व त्याला पूर्वीच येत असावं, पण मला जमत नाही हा मनाचा न्यूनगंड आणि थोडीशी मन मेंदूवर पडलेली धूळ झटकली तसा तो लिहू वाचू लागला. पण 4 दिवसांनी तो शाळेत आलाच नाही. त्याची 2-3 दिवस वाट पाहिली, तो आलाच नाही. मी चौकशी केली तर एक विद्यार्थी म्हणला, गुरुजी, माणक्या आमच्या भावाबरोबर शाळेत होता. आमचा भाऊ 7वीत आहे. तो कायम असाच शाळेत गैरहजर राहतो. वड्यातून मासे पकड, होले मार, कुत्री घेऊन पुढल्या पसरलेल्या माळावरून हिंडून घोरपडी मारून आण असे धंदे करतात. आपण त्याच्या वडिलांना भेटून सांगू, असं मी म्हणालो. तर मुले म्हणाली, गुरुजी, त्याचे वडील कडक लक्ष्मी आहेत. एवढ्या मोठ्या जाड चापकानं फटकारे अंगावर मारतात. देवी त्यांच्या अंगात येते. पण आता ते इथं नसतात. ते आणि त्यांची बायको म्हणजे माणकेची आई दूर तिकडं कोकणात कडक लक्ष्मीचा खेळ खेळत हिंडतात.
नाचणी, तांदूळ गोळा करतात आणि इकडं घेऊन येतात. मी उत्सुकतेने विचारलं, "मग इथे माणिक कुणाजवळ असतो?" "इथं त्याचा थोरला भाऊ आणि वहिनी असते. भाऊ भंगार गोळा करून विकतोय, वहिनी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. ते माणक्याला शाळेत जा म्हणतात, पण माणक्या कुणाचंच ऐकत नाही." मुलांनी त्याचा सर्व सातबाराच मला ऐकवला. पुढं आणखी 3-4 दिवस गेले, पण माणिक शाळेत आलाच नाही. मी ठरवलं, त्याच्या घरी जायचं. रविवारी मी माणिकला भेटायला जातोय. तुम्ही शाळेत या. आपण मिळून त्याच्या घरी जाऊ. मी वर्गातील काही विद्यार्थ्यांना सांगितलं. सकाळी 9 वाजताच शाळेत गेलो, तर 2 विद्यार्थी माझी वाटच पाहत बसलेले होते. आम्ही मिळून माणिकच्या घरी जायला निघालो. बेघर लोकांना ओढ्याच्या पलीकडं गायरानातील प्लॉट वाटण्यात आले होते. त्यात माणिकच्या वडिलांनी एक प्लॉट आणि त्यावर बेघरांसाठी योजनेतून मिळवलेलं घर होतं. माझ्यासोबतचे मदने आणि जाधव हे 2 विद्यार्थी माहिती पुरवत होते. दारातील एका उंच झाडाला टेकून माणिकचा भाऊ बसलेला होता. दारात एक शिडी बांधलेली होती. जवळच भंगार साठवलेलं दिसत होतं. घर जसं जवळ आलं, तसा माणिक खिडकीत आला. ते मुलांनी मला दाखवलं. पण आम्ही एका वळणावरून वळतोय, तोवर लंगडत, लंगडत, लंगडत माणिक ओढ्याकडे धावत गेलेला दिसला. मुले म्हणाली, "गुरुजी बघा, बघा, माणक्या आपल्याला बघून पळून चाललाय." मी म्हटलं, "जाऊ दे, आपण त्याच्या घरी त्याच्या भावाला भेटू आणि मग परत येऊ." आम्ही त्याच्या दारात गेलो. आम्हाला बघून माणिकचा भाऊ उठला. "या या" म्हणला. त्यानं घरात जाऊन चटई आणली. ती अंगणात अंथरली. त्याचा भाऊ नुकतंच भंगार गोळा करून आलेला असावा, कारण जवळच उभ्या सायकलीवर भंगार बांधलेलं होतं. शिळीच्या मुताचा वास अंगणभर पसरला होता. चटईवर बसलो. माणिकच्या वहिनीनं तांब्या भरून आणून दिला. "हे माणिकचे गुरुजी आहेत," मुलांनी सांगितलं. "माणक्या आता इथंच होता, कुठे गेला?" माणिकचा भाऊ म्हणाला. तर वहिनी घरातून म्हणाली, "गुरुजी आलेलं बघितलं तसा ओढ्याकडं पळून गेलाय." मी म्हटलं, "माणिक शाळेत येत नाही, त्याला आपण दररोज शाळेत पाठवावं म्हणून आलोय." "गुरुजी, माणक्या हाय अपंग, त्याला एखादा कामधंदा पण व्हायचा नाही, म्हणून म्हणतो शाळा शिक बाबा. शिक्षण घेतलं तर काहीतरी ज्ञान येईल. नोकरी लागली तर बरंच झालं, नाही लागली तर एखाद दुसरा धंदा सुरू करील. पण ते पोरगं ऐकतंय कुठं? काहीतरी निमित्त काढतंय आणि घरीच राहतंय. बरं आई-बाप मागणी मागाय कोकणात जाते ती. आम्ही आमच्या पोटाच्या मागं. रोज काहीतरी हातपाय हलवलं तरच ताटात जेवण, नाहीतर पाणी पिऊन झोपायला लागतंय. पण काय ह्या पोराच्या डोक्यात शिरेना. आता मी तरी काय करू? शेवटी तो आणि त्याचं नशीब." त्याचा भाऊ वैतागून बोलला. तेवढ्यात आपल्या मळकट शर्टाच्या पंख्यात 5-6 गारसलेले पेरू आणि लाल भडक 2 डाळिंब घेऊन फेगडत फेगडत माणिक आला आणि आमच्यासमोर त्यानं आपल्या ओट्यातील पेरू व डाळिंब ओतली आणि हसत उभा राहिला आणि म्हणला, गुरुजी पहिल्यांदा घरी येताना दिसलं म्हणून पळत जाऊन वड्यातील झाडावरून पेरून डाळिंब घेऊन आलोय." मी राम नव्हतो, पण माणिकनं आणलेले पेरू आणि डाळिंबात शबरीच्या बोराचा भक्तिभाव नक्कीच होता. मी त्यातील एक पेरू उचलला आणि माझ्यासोबत आलेल्या विद्यार्थ्याला तो धुवून फोडून आणायला सांगितलं. माणिक, त्याचा भाऊ आणि वहिनी यांना सांगितलं, "माणिक तो शिक्षण घेतोय तोपर्यंत सरकारची अपंग स्कॉलरशिप मिळेल. त्याचा एस-टी रेल्वेचा प्रवास फक्त 25% रकमेत होईल. शिवाय अपंग म्हणून त्याला नक्की नोकरी मिळेल. पण त्यासाठी सिव्हिल सर्जनचं अपंग सर्टिफिकेट मिळवावं लागेल आणि त्यासाठी त्याला दररोज शाळेत यावं लागेल." माणिकनं दररोज शाळेत यायचं कबूल केलं. त्याप्रमाणे तो दररोज शाळेत येऊ लागला. त्याचं अपंग सर्टिफिकेट काढण्यासाठी एक दिवस त्याला विट्याला घेऊन आलो. विट्यातील फासे फोटोग्राफरचे मालक संजय फासे कोणाही अपंगाचे सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे 4 फोटो फुकट काढून देतात. त्यांना भेटून माणिकचे फोटो काढले आणि त्याचवेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याचं अपंग सर्टिफिकेट मिळवलं. आता या सर्टिफिकेटवरून सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट मिळते. पण सिव्हिल सर्जन सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी होते. माणिकला घेऊन सांगली सिव्हिलला जा असे अनेक निरोप त्याच्या भावाला पाठवले. पण तो पठ्ठ्या काही केल्या जाईना.
समाज कल्याणने 25 ऑगस्टच्या आत सर्व अपंग मुला-मुलींचे फॉर्म भरावेत अशी पेपरला जाहिरात दिली. मग मात्र माणिकच्या घरी जाऊन त्याच्या भावाला सांगून आलो. आता 15 ऑगस्ट ही तारीख संपून गेली होती. दुसरे दिवशी माणिक म्हणाला, "गुरुजी, आमचा भाऊ काय सांगलीला येणार नाही. तो म्हणतो सिव्हिल हॉस्पिटल किती मोठं आहे. तिथं मला काही सर्टिफिकेट आणणं जमायचं नाही." मग एका गुरुवारी मी शाळेची रजा भरून माणिकला बरोबर घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. जोगिंदर सिंग नावाचे सिव्हिल सर्जन होते. माणिक गरीब मुलगा आहे. मी त्याचा शिक्षक. त्याच्या प्रेमापोटी त्याला इथं घेऊन आलोय, असं मी त्यांना सांगितलं. जोगिंदर सिंगांनी ताबडतोब सर्टिफिकेट तर दिलंच. पण माणिकचे हातापायाचे, कमरेचे, मागून पुढून 5-6 एक्स-रे काढले. माणिकला काही प्रश्न विचारले आणि मला त्यांनी हिंदीतून सांगितलं, "हा मुलगा खूप ठिकाणी लंगडतोय. याची 3 ठिकाणी ऑपरेशन केली, तर हा आहे त्यापेक्षा बराचसा चांगला होईल. त्याचं वय लहान आहे, तोपर्यंत सर्व ऑपरेशन यशस्वी होतील. त्याच्या पालकास जरा समजून सांगा. त्यांची सहमती मिळाली, तर इथेच सर्व ऑपरेशन अगदी मोफत करता येतील. मी वैयक्तिक लक्ष घालून सर्व ऑपरेशन करून देईन. गुरुजी, अत्यंत गरीब मुलाची सेवा केल्याचं पुण्य तुमच्यामुळं मलाही मिळेल." सिव्हिल सर्जनची माणुसकी बघून मी चाट पडलो. सांगली एसटी स्टँडवर फॉर्म भरून दिला आणि माणिकचा अपंग पास घेतला. येताना एसटी कंडक्टरने त्याचे 25% तिकिटाचे पैसे घेतले. त्याचा समाज कल्याण अपंग स्कॉलरशिपचा फॉर्म भरून तो झेडपी समाज कल्याणकडे पाठविला. सिव्हिल सर्जनचे बोलणे माणिकनं लक्षपूर्वक ऐकले होते. तो मुलांना सांगत होता, "डॉक्टर म्हणलेत याची 2-3 ऑपरेशन करून देतो. मग हा ना इतर मुलांसारखा चालेल, धावेल, क्रिकेटसुद्धा खेळेल." मुले मला विचारायला यायची, "गुरुजी, माणक्याची 2-3 ऑपरेशन केली तर तो आमच्यासारखा चालेल, पळेल, क्रिकेट खेळेल? माणक्या आम्हाला असं सांगतोय बुवा." मी हो म्हणलो. सप्टेंबर गेला. ऑक्टोबर संपता संपता 6माही परीक्षा झाली. माणिक सर्व विषयात पास झाला होता. दिवाळी सुट्टी लागली. मी मुलांना सुट्टीचा अभ्यास सांगितला. शाळा सुटायची घंटा वाजली. सर्व मुले हुर्रे करीत वर्गातून अत्यानंदाने पळाली. वर्गाच्या खिडक्या व्यवस्थित लावून त्या आतून गजाबरोबर सुतळीने बांधून घेतल्या. वर्गाला कुलूप लावलं. स्टाफ रूममध्ये जाऊन सर्व साहित्य माझ्या कपाटात ठेवून इतर शिक्षकांच्या बरोबर 5-10 मिनिटं बोलून आम्ही सर्वजण घराकडे निघालो. मी माझी मोटारसायकल ठेवली होती तिथे गेलो. तर माझ्या गाडीला स्वतःचं दप्तर अडकून माणिक उभाच होता. मी विचारलं, "का रे माणिक, अजून का थांबलायस?" तो म्हणाला, "गुरुजी, कडक लक्ष्मीची मागणी मागून माझे आई-वडील दिवाळीला घरी येतात. ते घरी आले तर मी तुम्हाला फोन करीन. मला तुमचा नंबर द्या. मी फोन केल्यावर तुम्ही घरी या. वडिलांना माझ्या ऑपरेशनबद्दल समजावून सांगा. त्यांना सांगितल्यावर ना त्यांना पटेल. दिवाळी सुट्टीत माझं ऑपरेशन होईल. म्हणजे शाळा पण बुडायची नाही आणि माझा अभ्यास पण बुडायचा नाही." त्याच्या डोळ्यात मला कमालीचा अर्जवीपणा दिसला. मी स्वतःच त्याच्या दप्तरातील वही काढली आणि त्यावरील शेवटच्या पानावर माझा नंबर लिहून दिला आणि सांगितलं, "माणिक, तू फक्त फोन कर. मी तुझ्या आई-वडिलांना समजावून सांगण्यासाठी तुझ्या घरी येतो आणि आजपासून तू तुझा अभ्यास कर. म्हणजे ऑपरेशनमध्ये तुझा अभ्यास बुडणार नाही आणि तो भरून निघेल." "हो गुरुजी, हो गुरुजी" म्हणत माणिक निघून गेला. भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी माणिकचा फोन आला. गावातल्या एस-टी-डीवरून त्यानं फोन लावला होता. म्हणाला, "गुरुजी, उद्या आमच्या घरी याल का? दिवाळीला माझे आई-वडील आलेत." मी माणिकच्या घरी गेलो. उन्हातान्हात, पाऊस वाऱ्यात कडक लक्ष्मीची ढोलकी वाजवून वाजवून डोक्यावरून तिचा गाडा वाहून रापलेली, थकलेली माणिकची आई भेटली. पलीकडच्या एका झाडाखाली त्याचे वडील झोपलेले होते. माणिकनं ते खूप दारू प्यायलेत असं हातानंच खुणवून सांगितलं. माणिक ऑपरेशननं एकदम चांगला नाही, पण आता जो फेगडत चालतो ना, त्यापेक्षा खूप बरा होईल आणि त्याला ताठ चालता येईल, असं सिव्हिल हॉस्पिटलच्या मोठ्या डॉक्टरांचं मत आहे आणि त्यासाठी पैसेही लागणार नाहीत. पेशंटची आणि सोबत गेलेल्या एका माणसाची जेवणाची सोय सरकारतर्फे होईल. लागणारी औषधंही सरकार देईल. मी त्या माऊलीला सांगितलं. तिच्या डोळ्यात पाणीच तरळलं आणि म्हणली, "गुरुजी, एवढ्या आमच्या गरिबासाठी करा."
तुमचे लय उपकार होतील. आम्हाला तो दवाखाना सापडायचा नाही. तुम्हीच तेवढं ऑपरेशन करून द्या." मी सिव्हिल सर्जनचा फोन आणला होता. मी त्यांना फोन लावून माणिकची आठवण करून दिली. त्यांनी दुसऱ्या दिवशी पेशंटला पाणी न देता सकाळी लवकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन या, असं सांगितलं. आई-वडील दोघे ऑपरेशनच्या वेळी लागतात, हे त्या माऊलीला मी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या एसटीनं मी येतो. आपण इथल्या एसटी स्टॉपवर थांबा व एसटीत चढा, असं सांगून मी परत घरी आलो. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी विट्याहून सांगलीला जाणारी 7ची एसटी पकडून मी निघालो. वाटेत माणिकचं गाव लागलं. डोक्याचे भरपूर केस टावेलात बांधलेले व मिशांचे आकडे ओठावर शोभणारे वडील आणि आई व माणिक बस स्टॉपवर थांबलेलेच होते. ते एसटीत चढले. सुदैवानं सिव्हिल सर्जन भेटले. त्यांनी माणिकला पुन्हा काही डॉक्टरांच्या समवेत तपासलं आणि ऑपरेशनसाठी घेतलं. त्याचे आता कमरेचे एक मेजर ऑपरेशन करणार होते. 4-6 दिवसांनी दुसरं एक ऑपरेशन आणि नंतरच्या 6 दिवसांनी तिसरं ऑपरेशन करणार होते. दुपारी 1 वाजता माणिकला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढून एका स्पेशल रूममध्ये ठेवलं. तो शुद्धीवर आल्यानंतर, "तू लवकर बरा होशील, चांगला होशील" वगैरे शब्दाने सांत्वन करून त्याला काही फळे देऊन मी घरी परत आलो. दिवाळी सुट्टीत हॉस्पिटलमध्ये 3-4 वेळा मी माणिकशी फोनवरून बोलून त्याला धीर दिला. सुट्टीनंतर महिनाभरानं माणिक शाळेत आला. आता तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं चांगला झाला होता. अजूनही तो अपंगच होता, पण बऱ्यापैकी ताठ उभा राहू शकत होता. चालू शकत होता. माणिक अभ्यासाला लागला. त्याला अपंग स्कॉलरशिपही मिळाली. तो 5वी, 6वी, 7वी पास झाला. कार्वेहून माझी बदली दुसरीकडे झाली. माणिकनं त्यावेळी हायस्कूलला ॲडमिशन घेतली. मधली 4-5 वर्ष मी नव्या गावात नव्या शैक्षणिक समस्यांना तोंड देत राहिलो. एक दिवस मी मुक्तांगण वाचनालयाच्या व्याख्यानमालेत येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विटा एसटी स्टँडवर गेलो होतो. समवेत काही सहकारी मित्रही होते. मी दिसताच एसटीसाठी उभे राहिलेले काही तरुण विद्यार्थी माझ्याकडे धावतच आले. ते सर्वजण माझे कार्वे गावचे विद्यार्थी होते. ते एकदम म्हणाले, "गुरुजी, आम्ही 12वी पास झालो." मी म्हणालो, "अभिनंदन." तेवढ्यात ते पुन्हा म्हणाले, "गुरुजी, तुमचा मानक्या पण चांगल्या मार्कानं पास झाला." असं म्हणून ते पळत आले त्या दिशेला. त्यांनी पाहिलं. मीही पाहिलं. माणिक हसत हसतच माझ्याकडे येत होता. तो जवळ आला. आपण एसटी स्टँडवर आहोत. सोबत मुलं-मुली आहेत. फुल पब्लिक सभोवार आहे. हे सारं विसरून त्यानं मला एका क्षणात साष्टांग नमस्कारच घातला. अक्षरशः मी गोंधळलोच. त्याला वर उठवलं. माझे हात हातात धरून तो म्हणाला, "गुरुजी, तुमचा माणिक 12वी पास झाला." एकाच वेळी माझ्या आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे आनंदाश्रू होते. नंतर माणिकनं MPSCची परीक्षा दिली आणि तो क्लास 1 अधिकारी झालाय. सध्या तो बृहन्मुंबई महापालिकेत पर्यावरण विभागात कार्यरत आहे.